नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आपण सध्या घातांक हा टॉपिक पाहत होतो। यामध्ये आपल्या दोन व्हिडिओ पूर्णही झालेले आहेत, ज्यामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये आपण या धड्याच्या घातांक या धड्यावरील सर्व नियम उदाहरणासकट स्पष्ट आपण केलेले आहेत आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यातील जे काही महत्त्वाची गणित आहे ती महत्त्वाची गणिते आपण प्रत्येक नियमानुसार असणारे आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत। तर आता हा घातांक या टॉपिकवर दुसरा व्हिडिओ असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण घातांक या धड्यावर जे काही महत्त्वाचे गणित आहेत जे सूत्रांना अनुसरून आपल्याला सोडवायचे आहेत ते आपण शॉर्टकटने आणि सूत्रांचा वापर करून कसे सोडवायचे ते पाहणार आहोत। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला आपण आता डायरेक्ट आपल्या उदाहरणांवर येऊया। पहिलं आता उदाहरण बघायचं काय दिसतंय, पहिलं उदाहरण दिसतंय काय की 625 चा 3 वेळा काय दिलेला आहे, वर्गमूळ घेतलेला आहे। 625 चा किती वेळा वर्गमूळ घेतलेला आहे, 3 वेळा वर्गमूळ घेतलेला आहे। मग आता याला कसं सोडवायचं बघा। आता मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, 625 हे असं लिहिलं, 625 लिहिलं तर काय याचं याचा घातांक 1/2 गुणिले 1/2 गुणिले 1/2 असं याचा घातांक असणार आहे। आपल्याला माहिती आहे, कारण एक वर्गमूळ म्हणजे 1/2 असतं, घनमूळ म्हणजे 1/3 असतं, चौथे मूळ म्हणजे 1/4 असतं, पाचवे मूळ म्हणजे 1/5 असतं आणि अशा पद्धतीने पुढे जात राहतं। तर आता आपण काय केलंय, वर्गमूळ दिले म्हणून घातांक मांडून घेतलं। आता मला सांगा मित्रांनो, याला हे जे काही 625 आहे याला 5 च्या रूपामध्ये आपल्याला लिहायचं आहे। कितीच्या रूपामध्ये लिहायचं आहे, 5 च्या रूपामध्ये लिहायचं आहे। म्हणजेच काय, 5 चा किती वेळा गुणाकार केल्यानंतर 625 येतं ते आपल्याला बघायचं आहे। का, कारण 5 हेच या 625 मधली सर्वात लहान संख्या असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण वर्गमूळ म्हणजे घनमूळ घ्यायचं आहे। तर वर्गमूळ दिसते आपल्याला, ते एक वर्गमूळ घ्यायचं आहे। मग बघा 5 चा किती वेळा गुणाकार, 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5, मी अंदाजे लिहिलं 5 वेळा। म्हणजे किती पण मिळाले तुम्ही आणि फक्त गुणाकार करत चला। 5 5 25, 25 5 125 आणि 125 5 625 हे बघा, ह्या 3 5 चा गुणाकार 125 येतो आणि गुणिले पुढचं 5, मग 5 5 25 5 हातचा आला 2, 5 2 10 2 12 2 हातचा 1 5 1 5 1 6 625 म्हणजे 5 चा 4 वेळा गुणाकार केला की 625 येणार आहे। मग 625 लिहायचं 5 चा चौथा घातांक, संपला विषय। 625 ला काय लिहिलं, 5 चा चौथा घातांक लिहिला आणि वरचे 3 घातांक 1/2 गुणिले 1/2 गुणिले 1/2। आता ह्या सर्व घातांकाचा करायचा गुणाकार, म्हणजेच काय 5 चा चौथा घातांक गुणिले 1/2 गुणिले 1/2 गुणिले 1/2। बघा बे के बे, बे 2 4, ह्या 2 ला ही 2 केलं, राहिले काय फक्त 1/2 राहिलं। म्हणजेच काय 5 चा 1/2 म्हणजेच काय आलं, 5 च्या वर्गमुळात 5 असं उत्तर याचं येणार आहे। मग तुम्हाला हे पण दिसू शकते किंवा हे पण दिसू शकणार आहे ऑप्शन मध्ये। मग जे दिसेल ते तुम्ही उत्तरामध्ये टिक करायचं आहे आणि मार्क्स मिळवायचे आहेत। ठीक आहे, तर हे झालं आपला पहिल्या प्रश्नाचं उत्तर। आता आपण दुसऱ्या प्रश्नावर जाऊया। बघा काय दिसतंय, ह्या बघा हे चिन्ह वर्गमूळ दिसतंय पण त्याच्या बाहेर 3 लिहिलंय, याचा अर्थ हे वर्गमूळ नाही, हे घनमूळ आहे। काय आहे, घनमूळ आहे। वर्गमूळाच्या बाहेर काही लिहिलेलं नसतं, पण घनमूळच्या बाहेर 3 लिहिलंय म्हणजेच काय घनमूळ आहे। मग आता सोडूया चला। आता घनमूळामध्ये काय किती घातांक असतो, 1/3 असतो। मग बघा 8 चा वजा 2 गुणिले 125 चा वजा 2 आणि याचा काय आहे 1/3 घातांक लिहायचा आहे आपल्याला। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण याला सोडलेलं आहे। आता हा जो गुणाकार आहे आणि याच्या बाहेर जो घातांक आहे तो घातांक आतमध्ये आणायचा आणि त्यांच्या घातांकाशी गुणाकार करून घ्यायचा। म्हणजे कसं बघा, म्हणजे काय वजा काय येतंय 8 चा वजा 2 गुणिले 1/3 परत हे गुणिले आणि इथं 125 चा हे वजा 2 आणि गुणिले हे परत 1/3। म्हणजे काय केलं आपण, दोघांना सेपरेट अप्लाय करून टाकलेलं आहे। मग आता बघा 8 चा एकदा वजा 2 आहे, एकदा 1/3 आहे आणि 125 चा एकदा वजा 2 आहे, एकदा 1/3 आहे। 1/3 म्हणजे घनमूळ असतं, 1/3 मध्ये काय असतं, घनमूळ असतं। मग आता मला सांगा मित्रांनो, पहिल्यांदा घनमूळ घ्यायचं का वर्ग करायचा ते तुम्ही ठरवू शकता, काही अडचण नाही। पण मी काय करतो, पहिल्यांदा वर्गमूळ घेतो, घनमूळ घेतो। बघा 8 चा घनमूळ किती येतं, 2 येतं। मग ह्याचा घनमूळ आलं 2 आणि ह्याचा घातांक वजा 2 आहे असा ठेवला। परत गुणिले, आता इथे 125 आहे, मग त्याचा 125 वर्ग केला किंवा त्याचा घनमूळ पहिल्यांदा काय, म्हणजे सोपं आहे ते। मग पहिल्यांदा घनमूळ घ्यायचं, मग 125 चा घनमूळ किती येतं, तर ते येतं 5 आणि ह्या वजा 2 घातांक। आता घनमूळ म्हणजे काय, घनमूळ म्हणजे अशी संख्या की जिचा 3 वेळा गुणाकार केला तर उत्तर हे मिळतं। म्हणजेच काय 125 चा घनमूळ म्हणजे काय, तर 125 चा घनमूळ म्हणजे अशी संख्या जिचा 3 वेळा गुणाकार केला तर 125 येतं। म्हणजेच 8 चा घनमूळ म्हणजे अशी संख्या ज्या संख्येचा 3 वेळा गुणाकार केला तर 8 येतं। मग 2 चा 3 वेळा गुणाकार जर केला तर 8 येतं आणि 5 चा 3 वेळा गुणाकार केला तर 125 येतं आणि राहिलेला हा वजा 2 आणि हा वजा 2 आहे असं यांच्या डोक्यावर लिहिलेलं आहे। संपला विषय। बघा आता काय होणार आहे, आता मला सांगा हे वजा 2 घातांक आहे, म्हणजेच वजा 2 जे घातांक असणार आहे ते जर छेदामध्ये गेले तर अधिक 2 होणार आहेत। म्हणजेच काय 1/2 चा अधिक 2 गुणिले 1/5 चा अधिक 2 असा घातांक होणार आहे। मग आता करा वर्ग, काय तर 1/4 गुणिले 1/5 चा वर्ग 25। मग काय झालं, दोघांचा गुणाकार करायचा, 1 गुणिले 1 आलं, 4 गुणिले 25 100 आलं। म्हणजेच काय उत्तर 1/100 आपलं उत्तर येणार आहे। ठीक आहे, हे झालं आपलं अशा पद्धतीने उत्तर। आता या 100 आपण काय लिहू शकतो, 1/10 चा दुसरा घातांक ही आपण याला लिहू शकतो। म्हणजेच काय 10 चा वर्ग केला की किती येणार उत्तर, 100 येणार आहे। आता बघा हा जो 10 चा घातांक 2 आहे, हा खाली अधिक 2 आहे, जर त्याला वर नेला अंशामध्ये तर काय होणार आहे
इज इक्वल टू 10चा वजा 2 घातांक होणार आहे. किती होणार आहे? 10चा वजा 2 घातांक होणार आहे. आणि याला आपण अशा पद्धतीने सोडवायचं. मग तुम्हाला हे उत्तर दिसू शकतं, हे दिसू शकतं किंवा हेही दिसू शकतं. तिन्ही उत्तर बरोबर आहेत. ठीक आहे. चला, हे आपलं दुसरं गणित संपलं. आता तिसऱ्या गणिताकडे जाऊया. बघा काय दिले तिसरं गणित. ए चा 7वा घातांक गुणिले ए चा 5वा घातांक भागिले ए चा 14वा घातांक दिलेला आहे. आणि वर काय आहे, तर वर वर्गमूळाचं चिन्ह आपल्याला दिलेलं आहे. मग आता काय करायचं, तर आता आपण वर्गमूळामध्ये आता हा जे भागाकार आहे, हे भागाकार आधी काय करायचं, खालच्या साईडला घेऊन घ्यायचं. म्हणजेच काय, ए चा 7वा घातांक गुणिले ए चा 5वा घातांक भागिले ए चा 14वा घातांक आपण अशा पद्धतीने केलेलं आहे. आता बघा, आता इथं काय आहे, गुणाकार आहे. मग गुणाकार असताना पाया समान असून गुणाकार असताना घातांकाची काय होते, बेरीज होते. मग आपण घातांकाची बेरीज करू. मग 7 आणि 5 किती येतं, 7 आणि 5 येतं 12. म्हणजे ए चा 12वा घातांक आला आणि भागिले ए चा 14वा घातांक आला. किती आला, ए चा 14वा घातांक आला. आता मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, जेव्हा हे खाली जे लिहिलेलं आहे त्याचा घातांक अधिक आहे. किती आहे, अधिक आहे. आणि ए चा 12वा घातांक भागिले ए चा 14वा घातांक आपल्याला दिसत आहे. म्हणजेच घातांकांचा अशा पद्धतीने जर भागाकार असेल, अशा पद्धतीने जर भागाकार दिलेला असेल, तर तुम्ही घातांकाची काय करायची, वजाबाकी करून टाकायची. म्हणजेच काय, इथं ए चा 12 वजा 14 उत्तर येणार आहे. कारण खाली 14 आहे म्हणजे ते वर गेलं तर वजा होईल आणि 12 मधनं ते काय होईल, वजा होऊन जाणार आहे. मग आता मला सांगा मित्रांनो, इथं काय येणार आहे, ए चा किती येते, वजा 2 घातांक येतो. कारण का, 12 वजा 14 म्हणजेच काय, 1 अधिक आहे 1 वजा आहे. मग काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मग जर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर 2 उत्तर येतं इथं, आणि मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे वजा 2 उत्तर येतं. ठीक आहे. आता हे ए चा वजा 2 घातांक आपण उत्तर काढलेलं आहे. आता काय करायचं, आता हे जे वर्गमूळाचं चिन्ह आहे त्याला आपण काय द्यायचं, घातांकात द्यायचं. कसं, ए चा वजा 2 आणि याचा घातांक किती येणार आहे, हा 1/2 येणार आहे. मग ह्यांचा परत गुणाकार करायचा घातांकाचा. ए चा वजा 2 गुणिले 1/2. मग ह्याला हे गेलं, राहिलं काय, मग ए चा वजा 1 असं उत्तर राहिलं. म्हणजेच काय, 1/1 अशा पद्धतीचं हे उत्तर येऊ शकतं. कारण का, कारण ए चा घातांक इथं वजा 1 आहे आणि तो जर खाली गेला तर काय होणार आहे, घातांक अधिक होणार आहे. म्हणजेच ए चा घातांक अधिक 1 किंवा असा 1 नाही लिहिला तरी चालून जातो. म्हणजेच ए चा वजा 1 घातांक किंवा ए चा काय येणार आहे, छेदामध्ये गेल्यानंतर ए चा अधिक 1 घातांक येणार आहे. अशा पद्धतीने ह्याचं उत्तर आपण काढलेलं आहे. मग हे आपण अगदी स्टेप बाय स्टेप बघत जात आहे. ज्यांना या पद्धतीने गणित जमायला सुरुवात झाली आहे त्यांनी असं स्टेप बाय स्टेप न करता डायरेक्ट उत्तर पटकन काढलं तरी चालणार आहे. पण आपला कोर्स बेसिक टू ऍडव्हान्स आहे, त्याच्यामुळे आपण बेसिक पासून सर्व गोष्टी इथं घेत आहे. ठीक आहे. चला आता पुढचं गणित बघू. आता या गणितामध्ये काय सांगितलंय, इथं झालंय 3 चा 4था घातांक गुणिले 2 चा 3रा घातांक अधिक 3 चा 4था घातांक. मग आपण बघितलं आहे हे पदावलीसारखं दिसतं. मग पदावलीसारखं दिसताना काय करायचं असतं, गुणाकार जिथं दिसतो, भागाकार जिथं दिसतो त्याला टाकायचा कंस. मग आता इथं मला गुणाकार दिसतो, मग मी याला टाकणार कंस. मग कसा, 3 चा 4था घातांक गुणिले 2 चा 3रा घातांक, हा कंस पूर्ण झाला, अधिक 3 चा 4था घातांक. अशा पद्धतीने मी इथं लिहिलेलं आहे. मग आता तुम्ही काय करणार, इथं बघा आणि इथं बघा. 3 चा 4था घातांक कसा आहे, कॉमन आहे, सामायिक आहे. मग मी त्याला ह्या दोघांमधून बाहेर घेणार. म्हणजे कसं, 3 चा 4था घातांक मी जर बाहेर घेतला तर इथे किती राहिलं, 2 चा 3रा घातांक राहिलं आणि अधिक इथं काय असतं, गुणिले 1 असतं, काही नसतं म्हणजे गुणिले 1 असतं. मग हे जर बाहेर गेलं तर इथं राहिलं 1 आणि हे पद्धतीने असं लिहिलेलं आहे. आता चला बघा, आता आपण काय लिहूया, 3 चा 4था घातांक म्हणजे काय, 3 च्या वर्गाचा वर्ग मी अशा पद्धतीने लिहिलेला आहे. आणि ह्या कंसामध्ये काय येतं, 2 चा घन. 2 चा घन किती असतो, 8 असतो आणि अधिक हे 1. मग 8 ने किती झालं, 9 झालं. मग बघा 3 चा वर्ग किती असतो, 3 चा वर्ग 9 असतो. परत त्याचा वर्ग करायचा आहे, गुणिले 8 अधिक 1 किती येते, 9 येते. मग आता मला सांगा मित्रांनो, 9 चा वर्ग किती येतो, 81 येतो आणि गुणिले हे 9 येतं. मग आता हे दोन्ही वर्गमुळात आहेत आणि गुणाकार. मग काय करायचं, सेपरेट लिहायचं. 81 गुणिले वर्गमुळात 9. मग याचं किती येतं, 81 चं वर्गमूळ येतं 9 आणि गुणिले 9 चं वर्गमूळ येतं 3. म्हणजे 9 त्रिक झालं 27 उत्तर आपलं आलेलं आहे. आता हे वर्गमुळात आपण सेपरेट करू शकतो कधी, जेव्हा इथं गुणाकार आहेत तेव्हाच. जर इथं अधिक असतं किंवा वजा असतं तर असं सेपरेट करता आलं नसतं. इथं फक्त गुणाकार आणि भागाकार असताना आपण अशा पद्धतीने सेपरेट लिहू शकतो. समजलं का, नाहीतर बेरीज मध्ये वजा बाकीमध्ये पण असं टाकतील, तसं करायचं नाही, तो नियम नाही. मग आता इथं काय केलं, 81 वर्गमूळ 9, 9 चं वर्गमूळ 3 आणि दोघांचा गुणाकार 27. तर याला आपण अशा पद्धतीने सोडवलेलं आहे. ठीक आहे. मी एकदम बेसिक पासून जात आहे कारण तुम्हाला सर्व मुलांना समजणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यासाठी ज्यांना हे समजतं त्यांनी डायरेक्ट पटकन उत्तर काढलं तरी चालून जाणार आहे. आता डायरेक्ट पटकन कसं काढायचं बघा, इथं समजा मी लिहिलं, इथं काय 3 चा 4था घातांक म्हणजे 3 चा 4 वेळा गुणाकार. मग आता मला सांगा 3 चा 4 वेळा गुणाकार किती येतं, तर 3 चा 4 वेळा गुणाकार जो असतो तो 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 असतो. मग 3 3 9, 9 3 27, 27 त्रिक 81 येतं. किती येतं, इथं येतं 81. आता परत 2 चा 8 येतं म्हणजे किती येतं, गुणिले 2 चा 3रा घातांक म्हणजे आलं 8 आणि अधिक परत 3 चा 4था घातांक म्हणजे किती आलं, 81 आलेलं आहे. मग आता इथं 81 81 घेतलं काय मी कंसातनं बाहेर घेतलं, मग इथं काय राहिलं 8 आणि अधिक घेतलं गुणिले 1 असतं म्हणजे 1 राहिलं. मग इथं काय आलं 81. आता मला सांगा मित्रांनो, 81 पण वर्गमुळात आहे आणि 8 अधिक 1 9 पण, हे दोन पण वर्गमुळात आहेत. मग आता इथं जर मी घेतलं 81 आणि गुणिले हे 9 येणार आहे. मग 81 वर्गमूळ
9 आलं आणि 9चं वर्गमूळ 3 आलं, 9 त्रिक 27 असं आलं. तुम्ही असंही सोडलं चालेल किंवा असं स्टेप बाय स्टेप सोडलं तरी चालेल. तुम्ही पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप जमवायचा आहे. एकदा हे क्रिया तुम्हाला जमायला लागल्या आणि तुमचा व्यवस्थित प्रॅक्टिस होऊन हात बसला, की मग तुम्ही असं डायरेक्ट पद्धतीने करू शकता. ठीक आहे. चला आपण हे 4थं गणित सोडलेलं आहे. आता आपण पुढच्या गणितांवर जाऊया. बघा. आता इथे काय दिलंय? -7/5 घातांक त्याचा 2 आहे. याचा आपल्याला काय घ्यायचा आहे? याचा आपल्याला गुणाकार व्यस्त घ्यायचा आहे. काय घ्यायचा आहे? गुणाकार व्यस्त घ्यायचा आहे. इथं मित्रांनो मी तुम्हाला एकदम शॉर्टकट सांगणार आहे. त्या शॉर्टकट तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं. काय करायचं? 2 गोष्टी करायच्या. अशा पद्धतीने गुणाकार व्यस्त घेत असताना काय करायचं? कंसामध्ये जे दिलंय त्याला वर खाली करून लिहायचं. काय करायचं? वर खाली करून लिहायचं. म्हणजेच काय? इथं बघा, इथं 7 वर आहे, इथं 5 वर आणायचं. 7 इथं होणार. म्हणजे बघा 5 वर गेलं 7 खाली वजा चिन्ह आहेच ठेवायचं. आणि जो घातांक आहे ना, तो घातांकाचं चिन्ह बदलायचं. काय करायचं? त्या घातांकाचं चिन्ह बदलायचं. मग घातांक अधिक 2 होता, इथं झाला -2. म्हणजे हे अशा पद्धतीने उत्तर येणार आहे. म्हणजेच काय? वजा आहे असं ठेवून टाकायचं. वजा खाली टाकलं वर टाकलं काय फरक पडत नाही. नाही म्हणजे -7 इथं तुम्ही -5 कसं घेतलं? काय फरक पडत नाही. ते डायरेक्ट वजा आहे असं ठेवलं तरी चालून जाणार आहे. काही एवढा जास्त फरक पडत नाही. पण समजा जरी आलं तरी तुम्ही वरचं खाली टाकलं तरी चालेल. काही ऑप्शन मध्ये असेल तर तुम्ही चेक करायचं. मग पहिली गोष्ट या कंसातल्यांना वर खाली करायचं आणि जो घातांक आहे त्या घातांकाचं चिन्ह बदलायचं. एवढंच तुम्ही करायचं. म्हणजे तुमचं काय झालं? गुणाकार व्यस्त उत्तर आलेलं आहे. म्हणजे काय झालं? -5/7 घातांक किती? -2 असं हे उत्तर आहे. ठीक आहे. चला आता पुढचं गणित बघा. आता इथे काय दिलंय? आपल्याला दिलंय की 0.00000084 बरोबर 8.4 गुणिले 10चा x घातांक आणि विचारलं x म्हणजे किती असणार आहे? काय असणार आहे? x म्हणजे किती असणार आहे? मग आता मला सांगा मित्रांनो, इथं एकूण घातांक किती दिसतात? तर एकूण घातांक बघा 1 2 3 घातांक म्हणजे पॉइंट्स. किती पॉइंट्स आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. किती पॉइंट्स आहेत टोटल? 8 पॉइंट दिसत आहेत. किती पॉइंट दिसतात? 8 पॉइंट दिसतात. म्हणजे हे झालं 8. आणि इथं पॉईंट किती दिसतो? इथं पॉईंट एकच दिसतो. म्हणजे इथं काय करायचं? -1 करून टाकायचं. काय करायचं? -1 करायचं. मग 8 वजा केलं किती येतं? 7 येतं. किती येतं? 7 येतं. फक्त त्याला मायनस चिन्ह जोडायचं, इथं टाकून द्यायचं. म्हणजेच काय? 10चा वजा 7वा घातांक. किती? 10चा वजा 7वा घातांक. मग उत्तर किती आलं? x बरोबर -7. किती आलं? -7 उत्तर आलेलं आहे. काय करायचं? एकूण पॉईंट मोजायचे, इकडे यायचं. तिकडचे एकूण पॉईंट मोजायचे, वजा करायचं. आणि या दोघांची इकडच्यातनं ते वजा करायचं आणि उत्तर काढायचं आणि त्याला वजा चिन्ह देऊन ते घातांकावर लिहून टाकायचं. असं बोलायचं. समजलं? अशा पद्धतीनं. चला आता हे पण तसंच आहे. इथं पण तेच करायचं आहे. बघा, हे बरोबर हे असं दिलेलं आहे आणि हे बरोबर हे असं दिलेलं आहे आणि इथं x किती येईल हे आपल्याला शोधायचं आहे. मग तुम्ही इथं पण तेच करायचं. इथं पॉईंट मोजा. किती आहेत? 1 2 3 4 5 पॉईंट आहे. किती पॉईंट आहे? 5 पॉईंट आहे. इथे किती आहेत? 1 2 3 पॉईंट आहेत. मग तुम्ही काय करायचं? इथं 5 आहे. हे -3 करायचं. उत्तर किती येतं? 2 येतं आणि ह्याला -2 टाकायचं. उत्तर लिहून टाकायचं. म्हणजे काय येणार आहे? 10चा -2 घातांक. x बरोबर किती आलं मग? x बरोबर -2 घातांक उत्तर आपलं आलेलं आहे. अशा पद्धतीने याला सोडवायचं आहे. समजलं मित्रांनो? चला समजत असेल तर शॉर्टकट लिहून चला. वहीमध्ये लिहा, उजळणी करा आणि वारंवार उजळणी करा आणि सराव करा. म्हणजे तुम्हाला मग परीक्षेला बरोबर वेळेत हे आठवणार आहे. चला पुढे जाऊया. बघा आता हे आपल्याला गणित सोडवायचं आहे. इथं मोठी मोठी गणित दिलेले आहेत, त्यांना आपण सोडवायचं आहे. बघा काय 3/5चा घातांक 4 आहे. मग तुम्ही काय करा? दोघांना तो वरचा घातांक अप्लाय करून टाका. म्हणजे काय? 3चा 4था घातांक भागिले 5चा 4था घातांक गुणिले 725/81 असं मी लिहिलेलं आहे. आता इथं बघा 3 आणि 5 दिले. मग तुम्ही याला पण 3 आणि 5 मध्ये आणायचा प्रयत्न करायचा आहे. मग 725 आहे ते 5 मध्ये येईल का? आणि 81 आहे ते 3 मध्ये येईल का? हो येणार आहे. कसं? तर 3चा 4था घातांक भागिले 5चा 4था घातांक आहे असंच गुणिले 725 मध्ये 5चा किती वेळा गुणाकार करावा लागणार आहे? तर 5चा 4 वेळा गुणाकार करावा लागणार आहे. मग तुम्ही करून बघा. मग याच आपण बघत होतो 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 असा गुणाकार केला तर 5 5 25 25 5 100 100 5 625 हे उत्तर येणार. म्हणजे इथं 5चा घातांक झाला 4 आणि भागिले 81 आहे. 81 म्हणजे कसं? 3चा घातांक परत 4था का? 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 त्रिक 81 म्हणजे 4 वेळा गुणाकार केला 3चा की उत्तर किती येतं? 81 येतं. म्हणजे 3चा घातांक 4 संपला विषय. मग काय झालं? 3चा 4 कॅन्सल 5चा 4 5चा 4 कॅन्सल राहिले काय? फक्त एकच राहिलेलं आहे. इथं राहिलेलं ए काय मुलं काय करतील? शून्य करून टाकतील. तसं होणार नाही. बघा हे के हे आपण हे के हे 1 गुणिले 1 1 गुणिले 1 भागाकार आणि 1 भागिले 1 एकच येतं. अशा पद्धतीने. नाहीतर शून्य करून टाकतील. काहीच राहिलं नाही म्हणजे शून्य. असं नाही. इथं 1 असतं त्यामुळे डायरेक्ट मी उत्तर 1 लिहिलेलं आहे. ठीक आहे. चला आता पुढचं बघा. आता इथं सोडवायचं आहे. आता इथं सोडवत असताना काय करा? वरच्या मोठ्या संख्या त्या खालच्या बारक्या संख्या आहेत. मग ज्या वरच्या मोठ्या संख्या ना त्यांना खालच्या बारक्या संख्येमध्ये कशा पद्धतीने लिहिता येतं ते तुम्ही जरा बघायचं आहे. ठीक आहे. चला हा आता इथं आपण अजून थोडीशी शॉर्टकट वापरू शकतो. काय शॉर्टकट वापरू शकतो मी तुम्हाला सांगतो. एकच मिनिट थांबा.
हा आपण काय करायचे, ह्या ज्या बेस तुम्हाला दिल्यात ना त्या बेसचे मूळ अवयव पाडायचे. काय करायचे, मूळ अवयव पाडून टाकायचे. म्हणजे कसं, आता 27 म्हणजे काय, 3चा घन असतो. 27 म्हणजे काय असतो, 3चा घन असतो आणि त्याचा परत वर्ग आहे. म्हणजे आपण काय लिहिलं, 27चा 3चा घन आणि त्याचा वर्ग लिहिलं, परत गुणले. 6 म्हणजे काय ना, 16 म्हणजे काय येणार आहे, तर 2चा 5वा घातांक म्हणजे 16 येणार आहे. म्हणजे किती, 2चा 5वा घातांक म्हणजे काय असतं, 16 असतं आणि त्याचा परत हा वर्ग परत गुणले. आता 15चा वर्ग आहे, 15ला कसं लिहितो आपण, 15ला 5 गुणिले 3 ला कसं लिहा, 5 गुणिले 3 लिहा आणि ह्या दोघांचा घातांक परत किती आहे, 2 आहे. अशा पद्धतीने आपण लिहिलं आणि भागिले. परत 9ला, 9 म्हणजे काय, 3 गुणिले 3 म्हणजे 3चा वर्ग आणि परत त्याचा चौथा घातांक असं झालं. याचा इथं असं लिहिलं. आता इथं बघा, गुणिले 5 आहे, 5चा वर्ग आहे असं 5चा वर्गच येणार आहे आणि गुणिले 2चा 6वा घातांक आहे असंच येणार आहे. ठीक आहे, चला आता बघा मग आता घातांकाचा घातांक काय गुणाकार, मग 3चा घातांक 6वा गुणिले 5 दुनी 10 म्हणजे 2चा घातांक 10वा गुणिले 5, इथं 5चा घातांक 2, 3चा घातांक 2, 5चा घातांक 2 गुणिले 3चा घातांक 2 परत परत इथं काय 4 दुनी 8 म्हणजे 3चा घातांक 8 गुणिले 5चा वर्ग, 5चा वर्ग गुणिले 2चा 6, 2चा 6 असं आपण याला केलेलं आहे. आता बघा, जे कॅन्सल होतं ते कॅन्सल करून टाकायचं आहे. बघा मग आता काय होणार आहे, इथं 5चा 2 काय झालं, कॅन्सल झालेलं आहे. पण इथं बघा 3चा 6वा आहे आणि 3चा दुसरा आहे म्हणजे आणि हे घातांकाची झाली बेरीज, मग 6 अधिक 2 किती झालं, 8 झालं आणि ह्या 3चा 8 जो घातांक येणार आहे, 3चा 8 घातांक इथं लिहिला आणि गुणले परत 2चा 10वा घातांक दिला. किती, 2चा 10वा घातांक. बघा 3चा 6वा होता, 3चा दुसरा होता, मग 3 बेस समान आहे, समान लिहिला आणि घातांकाची बेरीज केली 8 लिहिलं. ठीक आहे, आता पुढं मग हे कॅन्सल झालं, इथं राहिलं फक्त 2चा 10वा घातांक, 2चा 10वा घातांक. आता भागिले, इथं काय 3चा 8वा घातांक किती आहे, 3चा 8वा घातांक आहे आणि गुणले गुणले 2चा 6वा घातांक आहे. मग आता बघा ह्याला हे काय झालं, कॅन्सल झालेलं आहे. काय झालं, कॅन्सल झालं. राहिले काय फक्त 2चा 10वा घातांक भागिले, आता हे खाली असतं म्हणजे भागिले असतं 2चा 6वा घातांक. मग आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, की जेव्हा अशा पद्धतीचा बेस समान असतो आणि त्यांना भागाकार दिला असतो तेव्हा घातांकांची वजाबाकी करायची असते. म्हणजे 10 वजा 6 किती येतं, 4 येतं. मग 2चा घातांक 4 असं उत्तर येणार आहे. किंवा 2चा जर 4 वेळा गुणाकार केला तर किती येतं आपल्याला, 2चा 4 वेळा गुणाकार, 2 4, 4 2 8, 8 2 16 म्हणजे 2चा 4 वेळा गुणाकार म्हणजे 16 उत्तर याचं येणार आहे. मग एक तर तुम्हाला 2चा चौथा घातांक देतील, नाहीतर तुम्हाला काय होतील 16 देतील, किंवा अजून एक होऊ शकतं काय 4चा वर्ग असाही देतील. कारण का फायनली 16 उत्तर आणायचं आहे. मग ते तुम्हाला गंडवण्याचा प्रयत्न करणार आहे. मग तुम्हाला एवढं माहिती आहे की 16 उत्तर आहे, मग त्या 16 तुम्ही 2चा चौथा लिहा किंवा 4चा वर्ग लिहा असंही करू शकता. समजलं, तर अशा पद्धतीने हे सर्व आपण सोडवलेलं आहे. परत एकदा सांगतो इथं काय केलेलं आहे, परत मी सांगतो की हा जो बेस पाया आहे 16, 15 आणि हे जे आहे ना त्याला मूळ अवयवात लिहिलं. मूळ म्हणजे काय, अगदी मूळ म्हणजे छोट्याले छोटे अवयव. मग हे काय झालं, 27 लिहिलं 3चा वर्ग, मग 3चा घन लिहिलं परत त्याचा, परत 16 लिहिलं मी 2चा 5वा घातांक, 15 लिहिलं मी 5 गुणिले 3, परत 3चा वर्ग 9ला लिहिलं, 5 आहे असं लिहिलं आणि 2 आहे असं लिहिलं. तर 5 2 आहेच का लिहिलं, कारण 5 स्वतः आणि 2 स्वतः हे मूळ संख्या आहेत म्हणून त्यांना तसं लिहिलं आहे. मग परत 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 सोडवलेलं आहे. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने आपण सोडवलेलं आहे. चला आता पुढे लिहा. चला ठीक आहे, हे गणित व्यवस्थित लिहून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये उजळणी करत चला. इथं बघा काय म्हटलंय, 3च्या म्हणजे 3च्या दुसऱ्या घाताचे 5वे मूळ, म्हणजे हा 3 काय झाला, पाया झालेले मी तो तसाच लिहिलेला आहे. आता दुसऱ्या घाताचे म्हणजे घातांक किती आहे, 2 आहे आणि 5वे मूळ, मूळ म्हणजे एक छेद असतं. मूळ म्हणजे काय असतं, छेदात असतं. मग छेदामध्ये लिहायचं किती, 5वे मूळ, म्हणजे हे आलं 5वे मूळ. म्हणजे घात म्हणजे वर लिहायचा, मूळ म्हणजे खाली लिहायचं आणि हा म्हणजे पाया इथं लिहायचा. म्हणजेच काय, 3च्या दुसऱ्या घातांकाचे 5वे मूळ हे असं आपण लिहिलेलं आहे. मग याला मांडणी अशा पद्धतीने याची होणार आहे. ठीक आहे, चला हे व्यवस्थित समजून घ्यायचं आणि सोडवायचं आहे. आता पुढे जाऊया. चला इथं काय बघा, 15चा घातांक 1/3 गुणिले 15चा घातांक 1/2, 16 1/6. आता मला सांगा पाया कसा आहे, समान आहे. मग समान पाया तर समान आणि घातांकाची गुणाकार आहे म्हणजे घातांकाची बेरीज. मग 1/3 अधिक 1/6. मग आता ह्या 1/3 अधिक 1/6 ला सोडूया. बघा 1/3 अधिक 1/6. आता इथं पाया समान आहे का, नाही, मग तिरकच होणार आहे. 1 गुणिले 6 6 अधिक अधिक इथं अधिक आहे, इथं अधिक 3 1 3, मग 3 संग 18, मग 6 3 9 भागिले 18, 9 1 9 9 2 18. उत्तर काय आलं, 1/2 आलं. म्हणजेच काय 15 आहे असं आणि याचं उत्तर किती आलं, 1/2 म्हणजे 1/2 म्हणजे 15चा घातांक 1/2 आलेला आहे. समजलं मित्रांनो, तर हे आपण अशा पद्धतीने सोडवलेलं समजतंय. चला आता पुढच्या गणिताला जाऊ. बघा आता हे आपल्या समोर पुढे गणित दिलेली आहेत, त्यांना आपल्याला सोडवायचं आहे. बघा आणि तुम्ही काय करा मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही अशी गणित बघता, आता तुम्हाला बऱ्यापैकी समजायला सुरुवात झालेली आहे. मग त्यामुळे तुम्ही गणित बघत असताना पहिल्यांदा व्हिडिओ पॉज करायचा, ते जमतंय का सुटतंय का नाही चेक करायचं आणि मग त्याच्यानंतर पुढे व्हिडिओ बघायचा आहे. बघा आता काय झालंय, इथं पाया 20 आहे, इथं पाया 20 आहे आणि त्याचा भागाकारामध्ये दिलेला आहे. मग तुम्ही काय करणार, भागाकार असेल तर घातांकाची वजाबाकी, म्हणजेच काय पाया समान आहे असं लिहिला आणि घातांकाची वजाबाकी म्हणजे 1/2 वजा 1/4 हा झाला घातांक. आणि या घातांकाला आपण सोडूया, काय 1/2 वजा 1/4
4 आता पाया समान आहे का नाही मग तिरकस गुणाकार 4 एक्के 4 इथं वजा 2 एक्के 2 भागिले 2 चौक 8 असं झालं मग 4 दोन्ही 4 2 गेलं 2 आलं आणि भागिले हे 8 मग 2 एक्के 2 चौक 8 म्हणजे घातांक म्हणजे उत्तर किती झालं 1/4 आलं म्हणजे हा 20 चा जो काय घातांक असणार आहे तो किती असणार आहे याचं उत्तर 1/4 असणार आहे किती असणार आहे 1/4 अशा पद्धतीचं उत्तर असणार आहे आता यालाच अजून दुसऱ्या पद्धतीने मांडू शकतात कसं मला सांगा 20 ला कसं लिहू शकतो आपण 20 ला 5 गुणिले 4 पण लिहू शकतोय किंवा आपण असं 10 गुणिले 2 पण लिहू शकतोय कसंही लिहू शकतोय ठीक आहे म्हणजे जेवढं 20 चा गुणाकार जमतोय तेवढं लिहू शकतोय आणि परत त्याचा घातांक 1/4 आणि 1/4 टाकू शकतो अशा पद्धतीने आणि परत हा घातांक सेपरेट अप्लाय करून पण उत्तर काढू शकतात त्यामुळे तुम्ही चेक करायचं की तुमच्या ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे समजतंय अशा पद्धतीने ठीक आहे चला मग याचं उत्तर हे येऊ शकतं किंवा हे पण येऊ शकतं जे ऑप्शन मध्ये असेल ते चला आता पुढचं सोडवायचं काय म्हटलंय 64 घातांक 103 चा आणि घातांक परत 302 मग आता एका पायाच्या घातांकाचा घातांक असेल तर गुणाकार होणार आहे घातांकाचा हे आपल्याला माहित आहे मग काय 64 चा 103 गुणिले 3/2 हे असं होणार आहे मग आता काय होतं बघा ह्या 3 हे 3 झालं कॅन्सल राहिले काय 1/2 राहिलं मग 64 चा घातांक 1/2 आणि 1/2 घातांक म्हणजे वर्गमूळ असतं मग 64 चे वर्गमूळ येतं 8 किती उत्तर आलं 8 उत्तर आलंय म्हणजेच काय 2 चा घातांक 3 पण येऊ शकते कारण का 2 चा घातांक 3 म्हणजे 2 चा 3 वेळा गुणाकार मग 2 गुणिले 2 गुणिले 2 2 चौक 8 4 दुनी 8 सॉरी 2 2 4 आणि 4 दुनी 8 म्हणजे 2 चा घातांक 3 मग दोन्हीतलं कुठलंही उत्तर असू शकतं तुमच्या ऑप्शन मध्ये ते तुम्ही अशा पद्धतीने टिक करायचं ठीक आहे आता हे उत्तर काढायचं आहे बघा आता इथं काय करायचं आपल्याला आता इथं 305 दिले इथं 305 दिले म्हणजे पाया कसा आहे समान आहे आणि गुणाकार आहे मग पाया समान असताना आणि गुणाकार असताना घातांकाचे होते बेरीज मग करायची बेरीज काय 3/5 पाया समान आणि इथं 1/2 आणि इथला अधिक 1/2 मग मला सांगा अर्धा अधिक अर्धा किती होतं अर्धा अधिक अर्धा 1 होतं किती होतं 1 होतं म्हणजे 3/5 चा घातांक किती आला 1 आलेला आहे म्हणजे 3/5 आलेलं आहे अशा पद्धतीने याचं उत्तर होणार आहे समजतं का मित्रांनो ठीक आहे चला आता पुढं इथं बघा इथं पण पाया कसा आहे 3/7 समानच आहे आणि भागाकार आहे जर भागाकार असेल तर घातांकाची वजाबाकी होणार आहे म्हणजेच काय 3/7 समान आहे लिहिला 1/2 इथला आणि इथला 1/2 आणि दोघांचा भागाकार असल्यामुळे वजाबाकी मग अर्ध्यातनं अर्ध गेलं 0 राहिलं मग काय येणार आहे 3/7 चा घातांक किती येणार आहे 0 येणार आहे आणि कोणतीही संख्या असेल मग ती परिमेय असू दे अपरिमेय असू दे किंवा कसली असेल तर तिचा घातांक 0 असेल तर उत्तर किती येणार आहे एकच उत्तर येणार आहे म्हणजे आपलं उत्तर किती आलं 1 आलेलं आहे हे झालं आपलं 15वं गणित मित्रांनो चला आता पुढचं गणित पाहूया आपण आता बघा काय सांगितलं तर की 216 बरोबर 36 चा x आहे तर x बरोबर किती काय x बरोबर किती आता मी तुम्हाला मागच्याच गणितात सांगितलं मित्रांनो की इथं आपल्याला कसली संख्या आणायची आहे ज्याचा काय होणार आहे पाया समान होणार आहे आणि दोघांचा पाया समान असेल तर त्यांच्या घातांकाला कम्पेअर करून आपण उत्तर काढणार आहे ठीक आहे आता बघा इथं किती दिसतंय 216 दिसतं आणि इथं किती दिसतं 36 दिसतं पाया समान करायचा जर असेल तर 216 आणि 36 मध्ये समान होतच नाही मग काय करायचं अशी तिसरी संख्या शोधायची की जी दोन्ही मध्ये असणार आहे 36 मध्ये पण असणार आहे आणि 216 मध्ये पण असणार आहे मग मी जर तिथं चेक केलं तर मला दिसतं की 6 चा वर्ग 36 आहे 6 चा वर्ग किती आहे 36 आहे मग 36 मी कसं लिहिला 6 चा वर्ग लिहिला आणि त्याचा घातांक x लिहिला मग आता मी चेक करणार की 216 6 चा कसं आणू शकतो का मग 6 गुणिले 6 जर केलं तर 6 6 36 होतं आणि पुढचं गुणिले 6 होतं मग 6 6 36 6 8 6 3 6 3 18 3 21 म्हणजे 216 मिळतंय कसं 6 चा 3 वेळा गुणाकार केल्यानंतर म्हणजेच 6 चा घातांक 3 येणार आहे मग 216 म्हणजे काय 6 चा घातांक 3 विषय संपला मग इथं 6 चा घातांक 3 बरोबर इथं बघा घातांकाचा घातांक आहे म्हणजे काय होणार गुणाकार म्हणजे 2x झालं मग आता बघा बेस कसा आहे समान आहे म्हणजे 3 बरोबर 2x होणार आहे काय 3 बरोबर 2x आणि 2x मध्ये गुणाकार आहे उत्तर काढायचं x च 2 तिकडे गुणाकार इकडे आले होईल भागाकार म्हणजे 3/2 म्हणजेच x मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो x ची किंमत किती आलेली आहे 302 ही आपली x ची किंमत आलेली आहे समजतंय आपण अशा पद्धतीने याला सोडवलेलं आहे आता मी सांगितलं मित्रांनो इथं 6 मध्ये का रूपांतर करायचं मला कारण मी बघितलं 216 आणि 36 यांच्यामध्ये तिसरी संख्या कुठली तर आणायची आहे मला का कारण मला बेस समान करून घ्यायचा आहे बेस म्हणजे पाया समान करून घ्यायचा आहे मग मी बघितलं तर 36 चं वर्गमूळ 6 येतं म्हणजे 36 लिहिलं 6 चा वर्ग आणि आता 6 इथं लिहिले म्हटलं इथं पण 6 मध्येच आणायचं आहे मग 6 चा किती वेळा गुणाकार केला 216 इथं बघायचं तर मी बघितलं की 3 वेळा गुणाकार केल्यावर 216 येतंय म्हणजेच मी 216 ला कसं लिहिला 6 चा घन लिहिला आणि आता इथं 6 म्हणजे पाया समान झाला आणि मग काय होणार आहे घातांकाचं कंपॅरिझन निघणार आहे विषय खलास अशा पद्धतीने आपण हे सोडलेलं आहे चला आता आपण पुढे जाऊया बघा मित्रांनो तुम्ही सर्व गणिते व्यवस्थित बघत चला एकदम पेशंटली बघत चला आणि जे काही शॉर्टकट आहेत जे काही सूत्र आहेत आणि जे काही गणित मी इथं सांगत आहे ती सर्व वहीत लिहून घेत चला आणि त्याची उत्तरे लिहित घेत चला आणि वारंवार उजळणी करा का
कारण तुम्हाला ही सर्व जी गणितं मिळाली आहेत हे प्रिव्हियस इयर मधनं आणलेली आहेत आणि ते सर्व मी इथे एक्सप्लेन करत आहे. त्यामुळे तुमचा अभ्यास प्रिव्हियस इयर सोबत कन्सेप्ट क्लॅरिटी मध्ये पण होणार आहे. ठीक आहे, चला आता पुढचं बघा. हा इथं दिलेलं आहे आपल्याला, काय दिलंय 625 गुणिले 81 बरोबर x चा चौथा घातांक आपल्याला दिलेला आहे. मग आता इथं काय करून घ्यायचं, तर x च्या जागी काय येणार आहे हे तुम्हाला फक्त सांगायचं आहे. मग तुम्ही काय करायचं आहे, यांचा काही इतर गुणाकार वगैरे करायचा, घातांक किती आणायचा आहे, 4 आणायचा आहे. घातांक किती आणायचा आहे, 4 आणायचा. मग बघा कसा आणायचा. आता 625 मी काय लिहितो, 25 चा वर्ग लिहितो. काय लिहितो, 25 चा वर्ग आणि गुणुले 81 ला काय लिहितो मी, 9 चा वर्ग बरोबर काय झाला, x चा चौथा घातांक झाला. काय झाला, x चा चौथा घातांक झालेला आहे. आता इथं बघा, इथं मी काय केलं, इथं दोघांचा गुणाकार केला, काय 25 गुणुले 9 आणि दोघांचा जो घातांक समान आहे तो टाकला एकत्र इथं अशा पद्धतीनं. ठीक आहे, हे नियमच आहे आणि हे नियम तुम्हाला माहित पाहिजे. मग आता पुढे बघा, आता इथं घातांक 2 आहे बरोबर, x चा चौथा घातांक. अजून 4 घातांक झालाय का, नाही झाला. मग अजून एकदा वर्गमूळ घ्यायचा. मग 25 ला कसं लिहिणार, 25 लिहिले मी 5 चा वर्ग गुणुले 9 लिहिणार मी 3 चा वर्ग. मग 25 ला 5 चा वर्ग, 9 ला 3 चा वर्ग आणि परत घातांक आहे 2 आहे बरोबर, x चा चौथा घातांक असा लिहिला. आता पुढे मला सांगा, आता ह्या दोघांचा पर हा जो 2 घातांक आहे तो परत कॉमनली बाहेर नेणार आहे मी. काय होणार आहे, इथं 5 गुणिले 3 होणार आहे आणि हा 2 आहे असा आणि हे दोघांचा कॉमन युनिट बाहेर कॉमन टाकलं 2 अशा पद्धतीनं आणि बरोबर काय लिहिलं, बरोबर x चा चौथा घातांक राहिलेला आहे. मग आता मला सांगा मित्रांनो, 5 किती येतं, 15 येतं, 2 2 किती येतं, 4 येतं बरोबर, काय x चा चौथा घातांक. मग झाला विषय, घातांक समान आहे म्हणजेच x बरोबर किती आलं, मग 15 आलं. म्हणजेच काय, x बरोबर 15 उत्तर आपलं आलेलं आहे. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने एकदम सिंपल साधी सरळ पद्धत, काही सुद्धा अवघड नाही. फक्त तुम्हाला हे शॉर्टकट्स माहित पाहिजे आहेत. शॉर्टकट्स म्हणजे ह्या स्टेप्स माहित पाहिजे आहेत. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करत करत ह्या सर्व गोष्टी समजून घेत चलत उजळणी करत जायचं आहे. मी परत एकदा सांगतो मित्रांनो, तुम्हाला अभ्यास कमी आणि उजळणी जास्त करायची आहे, तरच तुमचा परीक्षेमध्ये टिकाव लागणार आहे, नाही तर तुम्ही गेला म्हणून समजा. चला चला आता पुढचं गणित शोधायचं. बघा आता काय इथं, इथं 15,725 बरोबर 5 चा 4 चा घातांक x आहे बरोबर का. मग आता तुम्हाला मित्रांनो इथं सरळ सरळ त्यांनी एक शॉर्टकट सांगून त्यांनी स्वतः दिलेलं आहे. काय दिलेलं आहे की इथं म्हणजे तुम्हाला काय करायचं, x बरोबर किती हे तुम्हाला काढायचं, पहिली गोष्ट समजून घ्या. आता मग काय करायचं, आता बघा इथं 5 चा चौथा घातांक आहे म्हणजे 5 चा 4 वेळा गुणाकार करायचा. मग तुम्ही 5 चा 4 वेळा गुणाकार करा, किती होतो 5 चा 4 वेळा गुणाकार केला, 5 गुणुले 5 गुणुले 5 गुणुले 5, 5 5 25 आणि परत हे 5 5 25 आणि 25 25 625 म्हणजे 5 चा चौथा घातांक म्हणजे 625 येणार आहे आणि त्याचा परत हा x घातांक आहे आणि बरोबर किती 15,625 आहे. ठीक आहे मित्रांनो, इथे 15,625. मग आता मला सांगा, इथं 625 आहे, इथे पण 625 आणायचं. काय, इथं पण 625 आणायचं आहे. मग आता मला सांगा मित्रांनो, 625 ला किती न गुणल्यानंतर काय येणार आहे, 15,625 येणार. ते आता आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, थांबा इथं जर आपण वेगळ्या पद्धतीने सोडू शकतो का आपण चेक करूया. एकच मिनिट थांबा. चला काय अडचण नाही. मग आता बघा, मग इथं 625 इथं पण 625 आणायचं म्हणजेच काय, ही संख्या येण्यासाठी 625 ला कितीने गुणायचं आपल्याला बघायचं. मग मला सांगा, इथं 625 आहे. आता 625 काय घेतो मी, कारण मला इथं 625 गावलेला आहे. कुठला 625, 5 चा चौथा घातांक होता ते मी केलेला आहे. मग 625 ला जर समजा मी कितीने गुणायचं बघू आपण इथं, बघा चला कितीनं म्हणजे भागाकार करू. काय 15,625 भागिले 625 अशा पद्धतीने भागाकार करू. ठीक आहे, चला आता भागाकार करून आपण उत्तर काढू. बघा मग 625 एके 625 आणि इथं काय येणार आहे 625 म्हणजे 2 चा जर भागाकार लावला तर किती लागणार आहे, 600 600 1250 म्हणजे 1250 चा भागाकार लागणार आहे याच्या एवढ्यामध्ये. मग उरले किती 1562 वजा 1250. मग इथे 2 1 इथं 3 आणि 0 मग 312 उरलं. किती उरलं 312 उरलं आणि त्याच्यावर ह्या 5 उतरून घेतला. मग आता हे 625 दोनदा भाग लागला. आता 625 ला इथवर भाग लावायचा आहे. मग 625 ला किती गुणल्यावर इथे येणार 635 म्हणजे 5 ना गुणिले 5. बघा 5 5 25 5 असाल 2 5 2 10 2 12 2 असाल 1 5 1 5 1 6 आणि 5 3 15. बघा किती उत्तर बरोबर तेवढंच येणार आहे. म्हणजे याला आता 3 चा भाग लागणार आहे. कितीचा, सॉरी 5 चा भाग लागणार आहे. म्हणजे इथं आली 1 आणि इथं 5 चा भाग म्हणजे इथं 5 आले. म्हणजे 625 ला 25 ने गुणल्यानंतर एवढे येणार आहे. म्हणजेच काय, म्हणजेच आता बघा मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मग याला कसं लिहिणार मी 625 गुणिले 25 असं मी लिहिणार आहे. कारण 625 ला 25 गुणल्यानंतर एवढे, तर म्हणजे ह्याला मी असं भाग पाडून लिहिलं आणि इथं काय लिहिलं मी
625चा x घातांक अशा पद्धतीनं लिहून टाकलेलं आहे. आता बघा अजून आपल्याला x ची किंमत निघते का? x ची किंमत निघते इथं 625 इथं 625 ठीक आहे, पण इथे एक्स्ट्रा 25 आलेला आहे, इथे एक्स्ट्रा 25 आलेला आहे. मग आता बघा आता आपण याला परत 5च्या रूपामध्ये आणायचं. कसं आणायचं बघा, इथं 625 मध्ये मागाशी होतं प्रमाणे 5चा चौथा घातांक आणि गुणिले 25 म्हणजे 5चा दुसरा घातांक आणि परत हे तर माहितच आपल्याला 625 म्हणजे किती होतं 5चा चौथा घातांक आणि हे x म्हणजे हे x आहे असंच. मग आता बघा बेस समान आहे, घातांकाची गुणाकार म्हणजे गुणाकार काय होणार घातांकाची बेरीज म्हणजेच काय 5चा 6वा घातांक बरोबर काय येणार 5चा 4x हा घातांक. आता बेस झाला समान, मग बेस समान असेल तर घातांकाचं कंपॅरिझन म्हणजे 6 बरोबर 4 गुणिले x. मग x बरोबर काय आलं 6 भागिले 4. मग ह्याला 2 भागा, इथं आलं 3 इथं आलं 2 म्हणजे x बरोबर किती आलं 3/2 आलं. किती आलं 3/2 आलेलं आहे. समजलं मित्रांनो. मग आता तुम्हाला थोडी फिरवा-फिरवी करणं जमलं पाहिजे, मगच तुम्हाला हे गणित व्यवस्थितरित्या सुटून जाणार आहे. ठीक आहे. अजून काही शॉर्टकट असेल तर आपण ते नंतरच्या व्हिडिओमध्ये अपडेट करत असताना सांगत जाणारच आहे. तत्पूर्वी तुम्ही या बेसिक पद्धतीने व्यवस्थितरित्या तुम्हाला स्वतःला पक्क करत जायचं आहे. नुसते शॉर्टकट घेऊन काय करणार आहे? शॉर्टकट नाही आठवलं तर काय करणार? त्यामुळे बेसवर कमांड आणायचं आहे. कशावर? बेसिक्सवर तुम्हाला कमांड आणायची आहे. त्यासाठी तुम्हाला पाढे व्यवस्थितरित्या आला पाहिजे. अशा पद्धतीने जेणेकरून तुम्हाला गुणाकार व्यवस्थित सुटत जाणार आहे. आणि ह्या धडा जमण्यासाठी सूत्रांच्या सोबतच तुम्हाला वर्ग पाठ असणे, घन पाठ असणे खूप गरजेचं आहे. सोबत पाढे पाठ असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर अशा आहे तुम्ही हे सर्व गोष्टी करत चालून आपल्या परीक्षेमध्ये नक्की नंबर काढणार आहात. ठीक आहे. तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी धन्यवाद.